शिवसेना एकनाथ शिंदे गुट के प्रवक्ता संजीव भोर ने सरपंच संतोष देशमुख हत्या मामले में आरोपी को 40 दिन बाद भी गिरफ्तार नहीं किए जाने पर अफसोस जताया। उन्होंने कहा कि वाल्मीकि कराड की सीडीआर सरकार को कम से कम देशमुख परिवार को तो दिखानी चाहिए। जैसे ही सीडीआर रिपोर्ट सामने आती है, इस हत्याकांड में कई दिग्गज और प्यादों का नाम सामने आएगा। उन्होंने कहा कि जनता की मांग है कि जब तक पूरे मामले की जांच नहीं हो जाती, धनंजय मुंडे को अपने पद से इस्तीफा दे देना चाहिए। बघा, वाल्मिक कराडची जी पत्नी आहे, स्वतःला तिने सांगितलंय की मी 96 कोळी मराठा मंजिली वाल्मिक कराड या म्हणजे एक महिला सीडीआर बद्दल बोलते माध्यमांसमोर की जर वाल्मिक कराडांचं सीडीआर तुम्हाला पाहिजे असेल तर मग इतर नेत्यांचे सीडीआर जाहीर करा। याचाच अर्थ या वाल्मिक कराडच्या सीडीआर मध्ये खूप काही दडलेलं आहे। वाल्मिक कराड वरच्या पातळीवर राजकीय जे काही गॉडफादर त्यांचे असतील त्यांच्याशी कितीदा बोलले, काय बोलले आणि खाली ज्यांनी प्रत्यक्षात या हत्याकांडात सहभाग घेतलेला आहे त्या आरोपींशी ते कसं बोलत राहिलेले आहेत, संपर्क करत राहिलेले आहेत, हे सर्व या सीडीआर मधून खरं तर बाहेर येणार आहे। आणि यात सीडीआर जर कधी ओपन झालं तर याच्यातले सगळे जे काही प्यादे आहेत सर्व प्यादे बाहेर येतील। अकोला येथे सर्व जाती धर्मी एकत्रित येऊन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढतायत आणि अशाच पद्धतीच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभर उमटत आहेत। 9 डिसेंबर 2024 ला सरपंच देशमुखांची अतिशय अमानवी पद्धतीने हत्या झाली। त्यांचा शरीराचा एकही भाग असा शिल्लक राहिला नव्हता की जिथे यांनी वार केले नाहीत। 40-41 दिवस झालेत, अजूनही एक आरोपी यातला अजूनही पोलिसांना सापडत नाही। दुसरीकडे बघा, सैफ अली खान हे सिने कलाकार यांच्यावर हल्ला करणारा तो मात्र 30-40-50 तासात अरेस्ट होतो। ठीक आहे, तोही गुन्हेगार आहे, त्याला तातडीने अटक झाली याबद्दल दुमत नाही, आक्षेप असण्याचं कारण नाही। मात्र दुसरीकडे इतकी अमानुष हत्या झालीये, सगळ्या महाराष्ट्रातून या विरोधात प्रतिक्रिया उमटतायत। सर्वसामान्य लोक, सर्व जाती धर्मातले लोक रस्त्यावर एकत्र येऊन आवाज उठवतायत आणि तरी आरोपी अटक होत नाही। हे बघा, आज आता वाल्मिक कराड जो यातला मेन मुख्य एक त्याला 2 नंबरचा आका आपण म्हणतोय, जनता म्हणते, तर या वाल्मिक कराडचे ट्विट प्रसिद्ध झालेले आहेत की तो माननीय धनंजय मुंडे साहेबांना म्हणतोय की ट्विट करून म्हणतोय वाढदिवसाच्या दिवशी की साहेब तुमच्या आधाराने, तुमच्या सहकार्याने, तुमच्या पाठबळाने आज मी जो काही आहे तो आहे। आणि मग असा माणूस आणि पंकजाताई जाहीरपणे बोललेल्या आहेत की धनंजय मुंडे साहेबांचं कराड शिवाय पानही हालत नाही। स्वतः धनंजय मुंडे साहेब माध्यमांमध्ये म्हटलेत की हो, वाल्मिक कराड माझ्या जवळचा आहे। मग एवढं सगळं असेल, ठीक आहे, असं मान्य करूयात तात्पुरतं की धनंजय मुंडे साहेबांचा या प्रकरणात काहीही थेट सहभाग नाहीये, हस्तक्षेप नाहीये। तरीही त्यांच्याशी संबंधित लोक जेव्हा या सर्व प्रकरणात या हत्याकांडात अडकलेले आहेत तेव्हा नैतिकता म्हणून त्यांनी सत्तेपासून, पदापासून काही दिवस दूर राहिलं पाहिजे, ही सर्वसामान्य जनतेची, महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी आणि आक्रोश आहे।